आनंदी मालिकेच्या आजच्या भागामध्ये जबरदस्त ट्विस्ट दाखवला आहे। तो म्हणजे विद्याधरची चांगलीच खोड आनंदी आणि आरतीने मोडलेली आहे। आता हा विद्याधर आनंदीला मागणी घालण्यासाठी घरी आलेला असतो, त्यावेळेला आबा त्याच्यावर खूपच चिडतात। आता हा विद्याधर आनंदीबद्दल अपशब्द वापरतो म्हणून आबा या विद्याधरला कानाखालीच हाणतात। त्यानंतर हा विद्याधर चिडून आबांना खूपच मारत असतो। त्याच वेळेला आरती आणि आनंदी त्याच्या डोळ्यामध्ये चटणीची पावडर टाकतात। आता हा विद्याधरची चांगलीच खोड मोडलेली आहे। तर प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये असं दाखवलं आहे की आता इथे आरतीची पत्रिका बघण्याचा कार्यक्रम सुरू झालेला असतो। गावातील सगळेच लोक जमा झालेले असतात। तेवढ्यातच इकडे आनंदीला कळतं की आता फॅक्टरीमध्ये इन्स्पेक्शन होणार आहे आणि त्यासाठी आनंदी सर्वांना सांगत असते की आपण सगळीजण फॅक्टरीमध्ये जाऊया, कारण आता हा कार्यक्रम आपल्याशिवाय इथे अडणार नाही। त्यावेळेला आता आनंदीला कोणीच बोलू लागत नाही आणि कोणीच फॅक्टरीमध्ये यायला तयार नसतं। त्यावेळेला आनंदी म्हणत असते, हे कार्य माझ्याच घरचं आहे आणि हे कार्य सोडून मी फॅक्टरीमध्ये जाणार आहे, कारण काम पहिल्यांदा महत्त्वाचं आहे। हा कार्यक्रम इथे चालूच राहील, हा बंद राहणार नाही। त्यावेळेला आता गुरुजींना आनंदी म्हणत असते, गुरुजी या कार्यक्रमासाठी तुम्हाला कोण कोण लागणार आहे? त्यावेळेला आता गुरुजी म्हणतात नाही। त्यावेळेला गुरुजी म्हणतात, मुलग्याचे आई वडील आणि मुलगीसाठी आबा फक्त इथे थांबले तर बस आहे। त्यावेळेला आनंदी म्हणते, बघा तुम्ही सगळ्यांनी ऐकलं का? त्यामुळे आता सगळ्यांनी पटापट फॅक्टरीमध्ये येण्यासाठी तयार व्हा, कारण आता फॅक्टरीमध्ये काहीच तासांचं आपलं काम आहे। आपण ते काम करूया आणि परत लगेच येऊया। आता आनंदीचे हे बोलणं ऐकून ते कामगार आनंदी सोबत फॅक्टरीमध्ये यायला तयार होतात। आता या चंदनचं काही वेगळंच प्लॅनिंग असतं, त्यामुळे आता हा आनंदीवर चिडत असतो आणि स्वतःच्या मनातच म्हणत असतो, या आनंदीमुळे माझं सगळं प्लॅनिंग फिसकटणार आहे। आता इथे आनंदी आरतीला म्हणत असते, आरती ताई मी फॅक्टरीमध्ये जात आहे, तुझा हा कार्यक्रम मी सोडून जात आहे, तू वाईट वाटून घेऊ नकोस। आपण दोघी जरी वेगळ्या असलो तरी आपली मन एकच आहे। त्यावेळेला आता आरती म्हणत असते, आनंदी तू खुशाल जा, तेथील काम बघ। आता इकडे आनंदी सगळ्या कामगारांना घेऊन फॅक्टरीमध्ये येते आणि सगळ्यांना सांगत असते की आपल्या फॅक्टरीमध्ये खूपच मोठं इन्स्पेक्शन होणार आहे आणि त्यामध्ये आपल्याला काही प्रश्न विचारले जातील। त्यावेळेला आता आनंदी सगळ्यांना समजावून खूपच काही सांगत असते आणि मालक साहेब बाहेरून पाहत असतात। त्यावेळेला ते आनंदीवर खूपच खुश झालेले असतात। आता हे सगळे आले आहेत पाहून मालक साहेब आणि शिर्के तिथे येतात आणि म्हणत असतात, तुम्ही सगळे आलात, खूप बरं वाटलं। आता तेवढ्यातच त्या अधिकाऱ्यांचा फोन येतो आणि ते तिथे आलेले असतात। आता इकडे ते अधिकारी वर फॅक्टरीमध्ये आल्यानंतर डायरेक्ट युगंधरशी इंग्लिशच बोलायला सुरू करतात। आता युगंधरला काहीच कळत नसतं, म्हणजे आता इथे काय बोलावं काय नाही ते त्यांना कळतच नसतं। त्यावेळेला ते स्वतःच्या मनातच म्हणत असतात, आता कसं होणार, यांच्याशी इंग्रजीमध्ये कोण बोलणार बरं? तेवढ्यातच आनंदी त्या अधिकाऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरे देऊ लागते। आनंदी पटापट इंग्लिश बोलताना पाहून सगळ्यांना खूपच मोठा धक्का बसतो। आता ते अधिकारी जे जे प्रश्न इंग्लिशमधून विचारतात त्याचे उत्तर आनंदी अगदी चोखपणे देते। आता आनंदी फॅक्टरीमधील सगळ्याच कापडांची क्वालिटी किंवा दर सगळंच काही समजावून इंग्लिशमध्ये सांगते। आता ते ऐकून ते अधिकारी खूपच खुश होतात आणि ते त्यांना ऑर्डर देऊनच जातात। त्यावेळेला मालक साहेब आनंदीवर खूपच खुश झालेले असतात। आता इकडे तेथील फॅक्टरीमधील एक बाई आनंदीला म्हणत असते, अगं आनंदी तू काही इंग्लिश मीडियममध्ये शाळा शिकलीस का? त्यावेळेला आनंदी म्हणत असते, नाही हो, मराठी मीडियममधूनच शिकली आहे। त्यावेळेला ती म्हणत असते, मग एवढं इंग्लिश फडाफडा कशी काय बोलतेस तू? त्यावेळेला आनंदी म्हणत असते, आपण तिथे देवाचं कार्य थांबवलं नाही, न थांबवताच आपण फॅक्टरीमध्ये काम करण्यासाठी आलो, त्याचंच फळ आपल्याला मिळालं आहे। आता आनंदी बोलत असते, तेवढ्यातच युगंधर मालक पुढे येऊन आनंदीला थँक्यू म्हणत असतात, आज तुझ्यामुळेच ते अधिकारी खुश होऊन गेले आहेत। त्यावेळेला आनंदी म्हणत असते, नाही हो, मी काही केलं नाही। आता इकडे युगंधर मालक आनंदीला म्हणत असतात, तू अगदी घरचं कार्य सोडून सुद्धा फॅक्टरीमध्ये आलीस आणि त्या अधिकाऱ्यांशी बोललीस सुद्धा, खरंच हिच्याकडून हा गुण सगळ्यांनी घेण्यासारखा आहे। त्यावेळेला आनंदी म्हणत असते, मालक साहेब तुम्ही आमच्यासाठी एवढं काही करता, मग मी एवढं केलंच पाहिजे ना? एवढं काही नाही केलं, मी फक्त माझं कामच केलं आहे। आता इथे फॅक्टरीमधील काम झाल्यानंतर आनंदीला पुन्हा मंदिरामध्ये आणून युगंधरचे ड्रायव्हर सोडतात। त्यावेळेला आता इकडे पत्रिका बघण्याचा कार्यक्रम सुरू झालेला असतो। आता गुरुजी म्हणत असतात, आता आपण पत्रिका पाहूया आणि सुपारी फोडूया। त्यावेळेला आता आबा तर खूपच खुश असतात, सगळेच खुश असतात की पत्रिकेत काय येतं। आता इकडे आनंदी सुद्धा आलेली असते। आता आरती तर खूपच खुश असते। तेवढ्यातच गुरुजी पत्रिकेमध्ये दोष काढतात आणि सांगतात, आरतीच्या पत्रिकेमध्ये खूपच कडक मंगळ आहे।
आता मात्र इथे सगळेच नाराज झालेले असतात आणि सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो. इथे आता आरती तर खूपच घाबरलेली असते, कारण आता मंगळ असताना कसं काय तिचं लग्न ठरणार. त्यावेळेला तो मुलगा म्हणत असतो, आरतीच्या पत्रिकेमध्ये किती जरी कडक मंगळ असला तरी मी लग्न करेन तर फक्त आरतीशीच करेन. आता हे ऐकून आनंदीच्या चेहऱ्यावर खूपच छान हसू आलेलं असतं. आता इकडे आबा मात्र खूपच टेन्शनमध्ये आलेले असतात. आता ते म्हणत असतात, गुरुजी मग यावर काय उपाय आहे बरं. त्यावेळेला गुरुजी म्हणतात, आता मी काही करू शकत नाही, कारण मंगळ जर असेल आणि जरी जबरदस्तीने लग्न केलं तर दोघांपैकी कोणाच्या तरी एकाच्या जीवावर बेतू शकतं. आता हे ऐकून मुलाकडची मंडळी सुद्धा खूपच घाबरलेली असतात. आता इकडे गुरुजींचं बोलणं ऐकून आरती तर खूपच रडायला लागलेली असते. आबांना तर चक्कर यायला लागलेली असते. आबांना आरची सावरत असते आणि म्हणत असते, आबा तुम्ही घाबरू नका, अजिबात खचू नका, एवढं काही झालेलं नाही. त्यावेळेला तर आनंदी म्हणत असते, आरतीताई तू का शांत आहेस, बोल ना, काहीतरी बोल. त्यावेळेला आता आरतीच्या डोळ्यातून टपाटप पाणी पडायला लागलेलं असतं. आता तिला आठवतं की तिच्या हातून बांगड्या फुटलेल्या असतात आणि अपशकुन झालेला असतो. आता आरती म्हणत असते, मला वाटतच होतं की माझ्या लग्नामध्ये कोणतं ना कोणतं विघ्न येणारच आहे. त्यावेळेला गुरुजी आबांना म्हणत असतात, आबा आता काय करायचं. त्यावेळेला आबा म्हणत असतात, ही सोयरीक जमलीच पाहिजे, कारण हे स्थळ आरतीसाठी मालक साहेबांनी आणलं आहे, कारण त्यांनी आमच्यासाठी खूप काही केलं आहे. आता इथे आबा खूपच खचलेले असतात आणि ते गुरुजींना म्हणत असतात, गुरुजी आता यावर काय उपाय असेल तर नक्की सांगा, आपण ही सोयरीक ठरवूया. त्यावेळेला आता गुरुजी म्हणत असतात, आबा यावर काही सुद्धा उपाय नाही आहे, कारण त्यांच्या पत्रिकेमध्येच दोष आहे. आता हे ऐकून आरतीला खूपच वाईट वाटत असतं. त्यावेळेला आबा हात जोडूनच मुलाकडच्या मंडळींना म्हणत असतात, माफ करा, आम्हाला आता ही सोयरीक नाही होऊ शकत. आता आरतीचं लग्न मोडलं आहे ही बातमी चंदन ऐकतो आणि त्याला तर खूपच आनंद होतो. आता तो ती बातमी लगेच विद्याधरला सांगायला जातो. आता फोन लावून विद्याधरला सांगत असतो की त्या आरतीचा तर गेमच झाला आहे, तिचं लग्नच मोडलं आहे. हे ऐकून या विद्याधरला खूपच आनंद झालेला असतो. आता चंदन म्हणत असतो, मालक साहेब आता तुम्ही पुढचं प्लॅनिंग काय करणार आहात. त्यावेळेला तो विद्याधर म्हणत असतो, आतापर्यंत फक्त लांबूनच खेळ खेळत होतो, आता जवळ जाऊन खेळणार आहे, आता त्या आनंदीला सोडणार नाही, असा तो विद्याधर म्हणत असतो. आता इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी आरती अंगणामध्ये मिरचीची पूड करत असते आणि मिरच्या वाळत घातलेल्या असतात. आता ते काम तिथेच सोडते आणि पटकन घरामध्ये आत येते आणि आनंदीला म्हणत असते, आज किती छान ऊन पडला आहे. आता आरतीचा मूड मात्र खूपच छान असतो. ती खूपच उत्साहाने घरातील कामांना लागलेली असते. ते पाहून आरची आनंदीला म्हणत असते, आनंदीताई पाहिलंच का, आरतीताईचा मूड किती चांगला आहे, ती अगदी सहजच वागत आहे, तिला काहीच कसं वाटत नाही. त्यावेळेला आनंदी म्हणत असते, हो ग, बघ ना, सकाळपासून सगळं काही करत आहे, पण तिच्या मनात तिला काही ना काहीतरी वाटतच असणार ना. आता ह्या दोघी हळूहळू कुजबुजत असतात. ते सगळं आरतीला ऐकू जात असतं. आता ऐकल्यानंतर आरती म्हणत असते, तुम्ही दोघी काय बोलत आहात ते सगळं मला ऐकू येत आहे. आता इकडे आरती बोलत बोलतच आबांना चहा नाश्ता देत असते. आता इकडे आरती मात्र खूपच उत्साहात काम करत असते आणि बाकी सगळ्यांचे चेहरे पडलेलेच असतात. आबा तर खूपच टेन्शनमध्ये असतात. ते पाहून आरती म्हणत असते, फक्त लग्न तर मोडलं आहे, आयुष्य तर थांबलं नाही ना, त्यामुळे अशी रडकी तोंड करून घरामध्ये बसू नका. आता आरती या सगळ्यांना म्हणत असते, माझ्या नशिबातच हा दोष होता, तुम्ही सगळ्यांनी यामध्ये काही सुद्धा केलेलं नाही. आता इकडे आबा स्वतःला दोष देत असतात की आरतीचं लग्न त्यांच्यामुळेच मोडलं आहे. त्यावेळेला आता आरती म्हणत असते, आबा तुमचा यामध्ये काही सुद्धा दोष नाही आहे, माझ्या नशिबामध्येच हे सगळं होतं, आता कुणीही काहीही काळजी करू नका. इकडे आता मालक साहेबांना कळालेलं असतं शिर्केंकडून की आरतीचं लग्न मोडलेलं आहे. त्यावेळेला युगंधर मालक आता शिर्केंकडे लग्न का मोडलं याची कारणे मागत असतात. तेवढ्यातच इकडे आता विद्याधर आरतीच्या घरी आलेला असतो. आता इकडे विद्याधर घरी येत असतो. इकडे मात्र आबा काही केल्याने टेन्शन सोडायलाच तयार नसतात. आरती त्यांना खूप समजावून सांगत असते की आबा तुमच्यामुळे काहीच झालेलं नाहीये, फक्त लग्न तर मोडलं आहे, आयुष्यामध्ये दुसरं बरंच काही होऊ शकतं, आपण हे सगळं विसरून पुन्हा आपल्या कामाला सुरुवात करूया. आता इकडे हे चौघे एकमेकांच्या हातावर हात ठेवूनच म्हणत असतात, 1 2 3 4 आबा जदवाच्या नाती हुशार. तेवढ्यातच विद्याधरची एंट्री आनंदीच्या घरी झालेली असते. आता हे ऐकून विद्याधर स्वतःच म्हणत असतो, हो हो, आबा जदवाच्या नाती हुशार आणि त्यातील एकीने माझ्या हृदयाची छेडली तार. आता विद्याधरला तिथे पाहून आबा तर खूपच घाबरलेले असतात. आता आनंदी तर त्याला घाबरतच असते. आता इथे विद्याधरला पाहून कोणीच एक अक्षर सुद्धा बोलत नसतं, सगळे शांतच उभारलेली असतात.
आता त्याच्या हातामध्ये सौभाग्याचे अलंकार असलेलं असं ताट असतं. आता त्या ताटावरील झाकण काढतच आबांच्या पुढे ते ताट ठेवून विद्याधर म्हणत असतो, अर्धवट ताट सोडून ती लोक निघून गेलीत ना, म्हणून तीच घटना मी पूर्ण करण्यासाठी इथे आलो आहे. आता इकडे तो विद्याधर आबांना म्हणत असतो, माझ्या भावाने तुमच्या डोक्यावरचा भार कमी व्हावा म्हणून आरतीसाठी स्थळ आणलं होतं आणि लग्न ठरवलं होतं, पण ते लग्न मोडलं. पण आता ते कार्य अर्धवट कसं सोडून चालेल? ते कार्य तर पूर्ण केलंच पाहिजे ना. आता हा विद्याधर बोलत बोलतच आरतीवर वाईट नजर टाकतो आणि आबांना म्हणत असतो, आरतीचं तर लग्न मोडलं, पण ठीक आहे, तुमची बारकी नात तर आहे ना. आता विद्याधर आनंदीजवळ जातो आणि म्हणत असतो, आनंदीचं लग्न तर होईलच ना. आता इथे आनंदीवर विद्याधरने वाईट नजर टाकलेली असते. आता इकडे आबा खूपच चिडलेले असतात. आता पुढील भागांमध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की हा विद्याधर आनंदीला अपशब्द बोलत असतो, म्हणजे म्हणत असतो, आता तो विद्याधर म्हणत असतो, आरतीचं लग्न तर मोडलं, पण बारक्या नातीला तुम्ही काय बाजारात बसवणार आहात का? आता हा शब्द ऐकून आबांना खूपच चिड येते आणि त्या विद्याधरच्या कानाखालीच आबा हाणतात. आता हा विद्याधर इतका चिडतो की आबांना मारायला सुरू करतो आणि त्यांच्या आता हा विद्याधर आबांच्या छातीवर पाय ठेवूनच म्हणत असतो, तिचं लग्न होणार तरी आहे का? त्यावेळेला आनंदी म्हणत असते, हो, माझं लग्न होणार. आता हा विद्याधर आनंदीला म्हणत असतो, हो का, तुझं लग्न होणार? मी बघतोच ना तुझं कसं लग्न होतंय. आता असं म्हणून विद्याधर तिच्या हाताला धरून तिची छेड काढत असतो. म्हणून इथे आरती आणि आर्ची या विद्याधरच्या तोंडावर चटणीची पावडरच टाकतात आणि त्याची चांगलीच धावपळ उठवतात. आता इकडे मालक साहेब त्या मुलाकडच्यांना म्हणत असतात, आरतीची आणि तुमच्या मुलाची पत्रिका तर जमली नाही, पण आनंदीची आणि तुमच्या मुलाची पत्रिका तर जमते ना, त्यामुळे त्या दोघांचं लग्न लावायला काय हरकत आहे. तर प्रेक्षकांनो, पुढील भागांमध्ये आपल्याला हेच पाहायला मिळणार आहे की आरतीला पहिलेल्या मुलाबरोबर आनंदीचं लग्न होईल की नाही.